बारामतीमध्ये अजित पवारांच्या अडचणी संपत नाहीत असंच म्हणावं लागेल। मुख्यमंत्र्यांकडून विजय शिवतारेंची समजूत काढण्यात आली, पण तरी देखील विजय शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। भोर तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान आमदार संग्राम थोपटेंचे वडील अनंतराव थोपटेंची त्यांनी भेट घेतली आणि अजित पवार आणि शरद पवारांच्या तक्रारीचा पाढाच वाचला। तर दुसरीकडे बारामतीतील इंदापूरचे भाजपचे हर्षवर्धन पाटील हे अजित पवारांविरोधात नाराज होते आणि त्यांनी सहकार्याची भूमिका घेणार नाही असं म्हटलं होतं। त्यांची नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी थेट मध्यस्थी केली आणि त्यानंतर नाराजी दूर झाल्याचं म्हटलंय। त्यामुळे अजित पवारांना बारामतीच्या जागेचा तिढा आता वाढण्याची शक्यता आहे। विजय शिवतारे नेमकं काय करणार याकडे आता सर्वाधिक लक्ष आहे। तर विजय शिवतारे यांनी अनंतराव थोपटे यांच्या भेटीमध्ये कशा प्रकारे तक्रारीचा पाढा वाचला पाहूया। इतकंच काय, पण बारामतीतली सुद्धा अनेक कुटुंब आहेत ना, पवारच का? आणि म्हणून ही लढाई बेसिकली सातत्याने अन्याय होत आलाय। कोणाला काय, मी सगळं बोललोय, तुमच्या बाबतीत सुद्धा बोलतो, काय होईल तर पुढचं होईल। पण मी म्हटलं मुख्यमंत्री झाले असते, भोरचा सुपुत्र 100% मुख्यमंत्री सोनिया गांधींनी डिक्लेअर केल्यानंतर जो त्रास दिला, आपल्यापेक्षा कोण मोठं व्हायला नको। आता येऊन तुम्ही 25 वर्षानंतर सांगाल की मी आता तुमच्या पाठीशी आहे, काय त्याला फारच आहे। दादाला मंत्रिपद याच्यात मिळत होतं, मी साक्षीदार आहे त्याचा, महाविकास आघाडी न्याय देऊन दिलं, अध्यक्षपद 100% फायनल होतं, गेलं का होऊन? पुण्यात दुसरं कोणी नको। तर विजय शिवतारेंनी कशा प्रकारे हा पाढा वाचला ते आपण बघितलं। एवढंच नाही, विजय शिवतारेंनी केलेल्या या टीकेनंतर आता अजित पवार गट आक्रमक झालेला आहे आणि अजित पवार गटाकडून जोरदार हल्लाबोल करत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावरच सवाल उपस्थित करण्यात येत आहे। एकनाथ शिंदे हे मुख्य नेते आहेत, त्यांचं आपल्या नेत्यांवर नियंत्रण नाही का, असा सवाल अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उपस्थित केला जातो। अजित पवारांनी सगळा खो घातला, कारण अजित पवारांना पुण्यातला दुसरा माणूस वर अध्यक्ष म्हणून बसलेला आहे आणि खालून मी अध्यक्ष बोलणार हे त्यांना सहन होत नव्हतं। किंवा अध्यक्षांच्या दालनात बसतात त्यावेळी मध्ये बसतात आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आजूबाजूला बसतात। मग संग्राम थोपटे दादा जर मध्ये असेल वरिष्ठ म्हणून, मुख्यमंत्र्यांच्या वरची हे पद आहे, तर कसं काय चालेल? हा राग आहे आणि त्या रागातून आणि खुन्नसमधून त्यांनी त्यांना होऊन दिलं नाही। 2 पिढ्यांचं नुकसान केलंय, 2 पिढ्यांचं। राजकारणावर मी बोलत नाही, अजिबात बोलत नाही, पण ही जी मानसिकता आहे ना, ही प्रवृत्ती आहे, ती घाणेरडी आहे, ही राजकारणातून संपवली पाहिजे। एकनाथराव शिंदेंनी त्याच्या संदर्भामध्ये त्यांना काही आव्हान केलेलं आहे। आता ऐकायचं नाही ऐकायचं वरिष्ठांचं, त्यांच्या नेतृत्वाचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। आम्हाला वातावरण खराब करायचं नाही, आम्ही आरेला कार्यक्रम करू शकतो, पण मला महायुतीमधलं वातावरण खराब न करता निवडणुकीला सामोरं जायचं आहे। कारण मी काही स्टेटमेंट केलं की त्याचा फार वेगळा विपर्यास केला जातो। आम्हाला कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवून ह्या निवडणुका पार पाडायच्यात, वातावरण एक चांगलं त्या ठिकाणी ठेवायचं आहे।